श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? तर आजची दिवसाची सुरुवात जी आहे पूजा करण्यापासूनच केली होती. तर पूजा करत होते तेव्हा मनामध्ये खूप सारे प्रश्न येत होते की मला काल 1-2 कमेंट आल्या, तेव्हा त्या कमेंटमध्ये असं सांगितलं त्यांनी की 4 आणि 5 व्ह्यूज येतात, 9 आणि 10 व्ह्यूज येतात, तर त्याच्यासाठी तू एवढी मेहनत का करतेस? तर मला त्यांना एवढंच सांगायचे, प्रत्येकाची सुरुवात ही शून्यातूनच होत असते. आज 9 येत आहेत, उद्या 10 येतील, परवा 100 येतील आणि काय माहिती त्याच्यानंतर 1000 पण येतील. सो आज मला थोडं बाहेर जायचं होतं. इकडे माझ्या ताई माझे केस विंचरून देत होत्या. आज जायचं होतं मला बाहेर, म्हणजे आज पौर्णिमेचं व्रत असतं, सत्यनारायणाची पूजा करणार होते, त्यासाठी काही सामान घ्यायचं होतं. त्यासाठी मी जात होते भोसरीमध्ये. तर रिक्षामध्ये बसलो आणि सत्यनारायणाची पूजाचे व्रत हे खूप छान आहे, त्याच्यामुळे खूप छान फळ पण भेटतं आपल्याला आणि खूप घरामध्ये प्रसन्न असं वाटतं. मग वापस आल्याच्यानंतर घरामध्ये सगळं कामं वगैरे आवरून घेत होते मी. कामं पूर्णपणे आवरून झाली. आता म्हटलं चला पूजेची तयारी करूया. एकदा सगळं साहित्य काही गोळा केलं की मग ते एकदम असं छान व्यवस्थितपणे वाटतं, नाही तर मध्ये मध्येच आपल्याला उठायची गरज पडते. त्यामुळे मग सगळं देवाच्या ठिकाणी आवरून घेतलं आणि झाली मग एक तयारी. तर इकडे मी प्रसाद बनवत होते. प्रसाद बनवण्यासाठी छानपैकी, म्हणजे ते कसं असतं, सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो या पौर्णिमेचा बाहेरच्या लोकांना कोणाला देत नाहीत, ते फक्त घरातले जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांनाच खायला लागतो. त्याच्यामुळे थोडाच प्रसाद बनवला होता. इकडे मी छान पद्धतीने तयार झाले, साडी वगैरे घातली होती. खूप उशीर झाला होता ऑलरेडी, त्याच्यामुळं सगळं काही घाईघाईतच केलं होतं. म्हटलं कसं वेळेवर पूजा वगैरे झाली. ही पूजा जी आहे प्रदोष काळामध्येच असते, तर वेळेवर पूजा वगैरे झाली तर कसं मनाला पण थोडंसं समाधान भेटतं. इकडं आंब्याच्या फांद्या काही भेटत नव्हत्या, पण 2-3 भेटल्या. म्हटलं जाऊ दे, मान तरी झाला त्याचा. आंब्याच्या फांद्या वगैरे लावून घेतल्या, व्यवस्थित पद्धतीने पूजाची मांडणी करून घेतली आणि घरामध्ये खूप छान असं वाटत होतं, प्रसन्न असं वाटत होतं की खरंच की काय नारायण माझ्या घरामध्ये आलेले आहेत. तर तुम्ही पण एकदा व्रत करा. 11 पौर्णिमा, 21 पौर्णिमा, जेवढे पण पौर्णिमा तुम्हाला चालेल तेवढं दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळेला हे पूजा वगैरे मांडून पोथी वगैरे वाचून छान अनुभव पण येतात आणि घरामध्ये खूप असं पॉझिटिव्हिटी पण येते. मला तर देवाचं करायला खूप आवडतं. आता काही लोक म्हणतात काय सारखं देवाचं टाकत राहते. जर देवापासूनच माझी ओळख झालेली आहे तर मला काहीच हरकत नाही आहे देवाचं करायला किंवा देवाचं कौतुक सांगायला किंवा देवाचं व्हिडिओ बनवायला, असं मला तरी वाटतं. सो असो, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. तुम्ही पण दर्शन करून घ्या सत्यनारायण भगवानाचं आणि त्यांची कृपा तुमच्यावर, आमच्यावर, सर्वांवर हो, हीच मी प्रार्थना करते. आणि तुम्हाला पूजा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर जे पण मला सपोर्ट करते त्यांचे मी मनापासून धन्यवाद आणि मला असं सपोर्ट राहू द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.